नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अक्षय रमाला सॉरी बोलतो, कारण मी तुझ्यावर खूपच चिडलो आणि हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, असं तोंड पाडून बसू नको, रिलॅक्स हो थोडीशी, डोंट वरी म्हणून तो रमाला समजावत असतो. आणि तेवढ्यात तेथे आनंद येतो. आनंद म्हणतो की अरे अक्षय, मित्राला मात्र आपण आपला फोटो पाठवलेला होता, तो ब्लर फोटो, आणि तो मला म्हणाला होता की मी तो फोटो क्लिअर करून देतो म्हणून. त्याने मात्र खूप प्रयत्न करून बघितले, पण त्याच्याकडून मात्र तो फोटो क्लिअर झालेला नाही. आणि मला एक गोष्ट सांग बरं, तुझ्या हाती काही लागलेले आहे का? तर अक्षय नाही म्हणत असतो आणि तो फोटो पाहतो आणि आनंदला काहीच नाही असे म्हणतो. अक्षय पुढे म्हणतो की ज्याने कोणी हा प्लॅन केलेला आहे ते सगळं काही अगदी ठरवून केलेलं आहे. तर त्यावरती आनंद उठतो आणि म्हणतो की चल आता मी बघतो माझ्या हातात काही लागते की काय. आनंद तिथून आपल्या रूम मध्ये निघून जातो. तेव्हा आता रमा विचार करत असते आणि अक्षयकडे बघते. रमा आता अगदी आपला हात गालावर ठेवत म्हणते की तुम्ही काय एकटे पकडणार आहात का गुंडाला? मी काय करू की बाजूला उभी राहून टाळ्या वाजू का? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अजिबात नाही, तू तर माझी विवेक बुद्धी आहेस. हे बघ, जेव्हा मी चिडतो, वैतागतो, माझं डोकं तुझ्यामुळे शांत होतं आणि तुझ्यामुळे मात्र ठिकाण्यावर येतं. त्यावरती आता रमा विचारते, म्हणजे मी तुमच्या सोबत नसेल तर तुम्ही वेडा होताल असं तुम्हाला म्हणायचं आहे का? म्हणून रमा त्याची गंमत करते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की झालं, पुन्हा सुरू झालं, तू मात्र असे खुसपटे काढून मला वेड व्हायला भाग पाडू नको. तेव्हा आता रमाला खूप हसू येते आणि रमा म्हणते की बरं ठीक आहे, मी काही बोलत नाही, पण तुम्हाला एक डील करायचं आहे. त्यावरती अक्षय विचारतो की कसलं? रमा म्हणते की जे काही करायचं आहे तर ते आपल्याला दोघांना मिळून करायचं आहे. इथून पुढे मात्र हा जो काही प्रवास आहे तर तो आपल्या दोघांचा आहे. तेव्हा आता अक्षय खुशत हो असं म्हणतो आणि तिच्याकडे बघून तो हसतो आणि रमा सुद्धा त्याच्याकडे बघून हसते आणि दोघेही आता खूप खुश होतात. त्यानंतर आता सगळे काही डायनिंग टेबलवर जेवायला येतात. सगळ्यांचं लक्ष आता अभिकडे असतं, कारण अभि कोणत्या तरी टेन्शन मध्ये आहे. डोक्याला हात लावून तो बसलेला आहे, डोळे बंद करत, आणि मोबाईल हातामध्ये आहे. आणि तेवढ्यात रमा त्यांच्यासाठी जेवण वगैरे घेऊन येते आणि त्यांना वाढवत असते. मेरी सुद्धा त्याची मदत करत आहे. सगळे आता जेवण वगैरे आता त्यांना वाढायला घेतात. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे, सगळेजण आल्यानंतर आपण जेवायला घेऊयात. अक्षयचं आता लक्ष अभिवर असतं. अभिचे थरथर काप होत असतो, तो पूर्णपणे थरथर कापून गेलेला असतो. वरती मयुरीचं लक्ष अभिकडे जाते. ती म्हणते की अभि, अरे आता तरी फोन बाजूला ठेव, अरे निदान जेवणाच्या टेबलावर तरी रिलॅक्स हो. तेव्हा आता रमा विचारते की अभि दादा, अहो तुमचे कलिग्स येणार होते, काय झालं, कधी येणार आहेत ते? तेव्हा आता आनंद सुद्धा म्हणतो की हो ना, मगाशी रमा काही गेस्ट हाऊस बद्दल बोलत होती. अभिचा तर मात्र आता काही लक्षच नसतं, तो पूर्णपणे टेन्शन मध्येच असतो. आनंद त्याला विचारतो की अरे नक्की कोण आहे? तर ते येणार आहे. तरी सुद्धा आता अभि काही उत्तर देत नसतो, सारखा मोबाईल कडे पाहत असतो. अक्षय सुद्धा विचारतो की अरे अभ्या, कोण येणार आहेत रे? अरे तुझे नक्की आहे तरी कलिग्स कोण कोण येणार आहे बरं? तेव्हा आता आनंद विचारतो की अरे ऑफिस मधील कलिग्स आहे तर ते येणार आहेत का? अभि लगेच रागावतो. अभि म्हणतो की मला माहिती नाही, मला खरंच काही माहिती नाही, आणि थरथर कापत असतो. तेव्हा आता अक्षय आणि आनंद याला संशय येतो की नक्की काहीतरी लपवतो हा. अभि वेगळ्याच प्रकारे अगदी रिॲक्ट झालेला असतो. आता अक्षय विचारतो की काय रे अभ्या, अरे अभ्या काय झालं असं विचारतो. तेव्हा तरी सुद्धा अभि काही बोलत नसतो. अभिला नक्की कसलं तरी टेन्शन आहे, सगळेजण ओळखतात. त्यावरती रमा सुद्धा म्हणते की अभि दादा, अहो तुमच्या मनात जर काही असेल तर प्लीज बोलून टाका, तुम्हाला सुद्धा बरं वाटेल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अरे बोल ना अभि, काय बिनसलेलं आहे तुझं? त्याकडून काही चूक वगैरे झालेली आहे का? सांग, स्पष्टपणे बोल बरं. आणि हे बघ, आपण जे काही झालेलं आहे ते सगळे एकत्र येऊन निस्तरू, तू काळजी करू नकोस, आपण एकच आहोत ना, मग सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून एकत्र येऊयात. काही कोणत्या संकटात तू अडकलेला आहेस का? जरी काही असेल तर प्लीज सांगते, आपण मिळून त्यावरती काहीतरी सोल्युशन काढूयात. पण प्लीज तू असा गप्प राहू नकोस, आणि तू जर असा गप्प राहिलास त्या सगळ्याचा त्रास तुला होईल. बोल ना अभ्या, नक्की तुला कसलं टेन्शन आहे बरं? तेव्हा आता अभि मनामध्येच विचार करतो आणि स्वतःला खातो की आणखीन आता सहन नाही होत. आणि तो आता मनात म्हणतो की काही झाले तरी अक्षय आणि रमा या दोघांना सगळं काही खरं मला सांगावंच लागेल, आणि मग त्याचे परिणाम काही जरी झाले तरी मी भोगायला तयार आहे. आणि तो आता सगळ्यांच्या समोर अक्षय आणि रमाला म्हणतो की मला तर खरं सगळ्यांना सगळं काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मात्र आता अभि विचार करतो आणि सांगण्याचा ठरवतो. तेव्हा सगळेजण अभिकडे पाहत असतात. त्यानंतर आता इकडे रेवा मात्र एकटीच अंधारात बंद खोलीत बसलेली असते, आणि ज्या गुंडांनी जे काही सांगितलेलं आहे की त्या अभिषेक मुकादमने आमचे पैसे घेतले होते, आणि आता जे काही आम्ही त्याला पैसे मागण्याचा प्रयत्न करत होतो तो आमचे पैसे द्यायला तयार नव्हता, उधारी वसूल करण्यासाठी आम्ही हे सर्व केल्याचे तो सांगतो. तेव्हा आता रेवा ह्या सगळ्याचा विचार करत असते आणि लाईट मात्र ती चालू बंद करत असते. आणि तेवढ्यात तेथे आता हा विश्वनाथ येतो. रेवाला विचारतो की काय झालं रेवा, तू ओके आहेस का?
आता रेवा नाही असं म्हणते तर आता विशू तिला म्हणतो की अगं काय झालं होतं नक्की, तुझं ते रूप पाहून मीच पूर्णपणे हादरून गेलो होतो. त्यावरती रेवा म्हणते की अरे हादरण्यासारखं विशू काहीही नव्हतं. तेव्हा आता विशू म्हणतो की अगं नाही, कसं त्या गुंडांना बघून तू खरंच किती हायपर झाली होतीस. क्षणभर मला असं वाटलं होतं की तू त्याला मारून टाकशील म्हणून. इतका राग आणि इतकी चिडचिड आणि इतकं राग म्हणजे कसं होऊ शकतं, इतकं रिॲक्ट. त्यावरती रेवा म्हणते की त्या माणसांबरोबर असंच वागायला हवं असतं. आरोहीला म्हणजे एका आता इनोसंट मुलीला त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तू सांग त्या आरोहीला इतक्याशा चिमुकल्या जीवाला काय वाटलं असेल. आणि हे बघ रमा अक्षय मात्र खूप साधे भोळे आहेत. मी रमाला अगदी अगोदर पासून ओळखते. ती खरंच खूप भोळी आहे. त्या लोकांशी ते फाईट करतील, त्यांना सामोरे जातील, त्यांचा ते जीव नाही घेऊ शकत. म्हणून मात्र म्हणजे ह्या विलापमध्ये मात्र मी माझं मन शांत करून घेतलं. आणि हे बघ विशू, तुला काय वाटतं की मी 7 वर्ष जेलमध्ये होते, तेथे असताना मात्र मी तेथे एक असं वेगळं जग बघितलेलं आहे. अशा लोकांसोबत इतक्या दिवस राहत होते की जेथे फक्त क्रिमिनल होते. तेथे राहून मात्र मला एक गोष्ट कळालेली आहे की तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल आणि आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर समोरच्या माणसापेक्षा जास्त निर्दयी आणि क्रूर वागावं लागतं. आणि हेच मी केलेलं आहे. तर तेव्हा आता विश्वनाथ म्हणतो की हो, सगळं मला काही कळतंय. आणि तो तिच्या हातातील ग्लास घेऊन म्हणतो की हे बघ, आता मात्र ते सगळं संपलेलं आहे. आता मात्र तू जेलमध्ये नाहीस तर तू तुझ्या विशू बरोबर आहे. आणि हे बघ, आपला मात्र राजा राणीचा संसार सुरू आहे. आणि चल आता आपल्याला रमा अक्षयला भेटायला जायचं आहे. ते गुंड मात्र आता सगळं काही खरं खरं ओकून टाकणार आहे. तर आणि मग मात्र तुझ्यावर असणारे सगळे काही आरोप हे पुसून टाकले जातील. आणि तो रेवाला चल असे म्हणतो तर रेवा सुद्धा उठते आणि म्हणते की हे बघ इशू. किंवा विश्वनाथ विचारतो की आता काय झालं, कसला विचार करतेस, सगळं काही आपल्या बाजूने झालेले आहे तरी सुद्धा तुला कसली शंका आहे बरं रेवा. वरती रेवाच्या डोळ्यात पाणी येते. रेवा म्हणते की हे बघ विशू, आरोप तर पुसले जातीलच, मनातील शंका दूर होण्यासाठी आयुष्य लागतं. तू सांग की रमा अक्षय खरंच माझ्यावर विश्वास ठेवू शकतीलस का. मात्र आता विश्वनाथ काही उत्तर देत नाही. रेवा विचारत असते. त्यानंतर आता इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर आता अभिला हेच विचारत आहे की आता काय झालं. रमा विचारते की अभि दादा, अहो सांगा ना, नक्की काय सांगायचं होतं तुम्हाला, तुम्ही आता काहीतरी बोलत होतात, का अचानक बोलायचं थांबलात. तेव्हा आता अभि पूर्णपणे घाबरून गेलेला आहे आणि म्हणतो की खूप महत्वाचं आहे. तेव्हा आता अभि पुन्हा बोलायचं थांबतो. आता रमा विचारते की अभि दादा, अहो काय झालं, का थांबलात, बोला ना. तेव्हा आता अभि म्हणतो की खरं तर मात्र मी तुम्हाला हे सर्व अगोदरच सांगायला हवं होतं. त्यावरती रमा म्हणते की ठीक आहे अभि दादा, तुम्ही आता बोलू शकता, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तेव्हा मात्र आता अभि सांगायला सुरुवात करतो. तत आणि मम करत असतो, पूर्ण घाबरून गेलेला असतो, तोंडातून काही शब्द निघत नसतो. आणि त्याच वेळेस आता एक शब्द निघणार, तोच लगेच त्याच्या मोबाईलवर फोन येतोय. मात्र आता डोकावून बघत आहे की नक्की कुणाचा फोन आहे. तर तेव्हा आता अभिने फोन आडवा धरलेला असतो आणि अभय मात्र आता लगेच गोंधळून तेथून आपला फोन घेऊन निघून जायला निघतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की 1 मिनिट अभ्या, अरे तू कुणाचा फोन आहे सांग बरं. तो फोन अगोदर तू कट कर आणि जे काही सांगत होता ते अगोदर सांग. तू काहीतरी महत्वाचं बोलत होता, मग सांग ना आम्हाला. आनंद आता भयंकर चिडलेला असतो. आता अभि थरथर कापत असतो. अभि म्हणतो की हा महत्वाचा कामाचा फोन आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो, प्लीज मला हा फोन घ्यावा लागेल. आणि अभि लगेच आता घाबरूनच आतमध्ये निघून जातो. सगळेजण अभि अभि करत असतात. अभि कुणाचं काही ऐकून घेत नाही आणि लगेच आत जातो. तेव्हा आता मयुरी म्हणते की हा कुठल्या फोनवर बोलतोय, याला घरातील माणसापेक्षा तो फोन इतका महत्वाचा झालेला आहे का, की अभि आपल्यापासून काहीतरी लपवतोय. आनंद सुद्धा म्हणतो की हो ना, मला संशय येतो अभिवर काहीतरी, कारण तो आजकाल सावलीला सुद्धा खूप घाबरतोय. एक खात्रीने सांगू इच्छितो की नक्की त्याचं काहीतरी बिनसलेलं आहे म्हणून. त्यावरती अक्षयला सुद्धा संशय येतो. अक्षय म्हणतो की नक्कीच तो कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकलेला आहे. तर अचानक त्याला हा फोन आला आणि लगेच तो अगदी गडबडीत घाईने निघून गेला की काहीतरी असं आहे की तो आपल्यापासून लपवतोय, तो आपल्याला काहीतरी महत्वाचं असं सांगतो असं म्हणालेला होता. सांगण्याच्या अगोदरच तो असा निघून गेला. नक्की असं काय महत्वाचं काम असेल. त्यावरती आता सगळ्यांना समजावते की हे बघा, ते आल्यानंतर नक्की बोलतील, आपण त्यांना आल्यानंतर पुन्हा विचारूयात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही, पण ही सर्व इतकी काय अडचण आहे. तर नक्की कुठल्या तरी मेजर मोठ्या प्रॉब्लेम मध्ये तो अडकलेला आहे. तर कारण त्याला असा फोन येणं आणि त्याचा चेहरा असा अचानक बदलणं आणि तो असा टेन्शन मध्ये निघून जाणं हा फक्त एक योगायोग नाही, त्याच्या मागे काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नक्की तो काहीतरी संकटात आहे, म्हणून काहीतरी असं मोठं संकट आहे. आता सगळ्यांना मात्र आता या अभिची जो काही त्याने लपून ठेवलेली गोष्ट आहे तर त्याबद्दल संशय येतोय. आणि मला तर असं वाटतं की नक्की आता त्याचे हे जे काही संकट वगैरे असेल तर त्याची मुळं मात्र आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली असेल. तर अभि मात्र आता बाहेर येतो. बाहेर खूपच लांब आलेला असतो. घाईने तो इकडे तिकडे बघतो आणि तो फोन घेतो. मात्र आता तो फोन उचलतो, हॅलो म्हणतो. तेव्हा रेवाचा तो फोन असतो. रेवा म्हणते की हॅलो अभिषेक, ओळखलंस का मी कोण आहे. तेव्हा आता अभि म्हणतो की रेवा,
तर आता रेवा म्हणते की हे बघ, मला तुला भेटायचं आहे, त्यासाठी मी तुला कॉल केलेला आहे. तर हे बघ, जे काही प्रकरण सुरू आहे तर ते प्रकरण आहे तर ते जास्तच कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे, याचा संशय तुला सुद्धा असेल. त्यावरती आता अभि रेवावर खूपच भयंकर चिडतो आणि रेवाला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली मला फोन करण्याची. त्यावरती रेवा म्हणते की हे बघ. त्यावरती आता अभि म्हणतो की तू काय करणार आहे, पुन्हा मला ब्लॅकमेल करणार आहे का, पुन्हा तुला पैसे हवे आहेत का. खूपच भयंकर चिडलेला आहे आणि रेवाला तो विचारतो. तर रेवा म्हणते की नाही अभि, मला तुला ब्लॅकमेल करून काय करायचं आहे, काहीच नाही. इनफॅक्ट म्हणजे मला तुला हे सांगायचं आहे की अशा सिच्युएशन मध्ये मात्र तुला हेल्प करण्याची गरज आहे. तेव्हा आता अभि म्हणतो की हे बघ रेवा. तर रेवा म्हणते की अभि, मला तुला भेटायचं आहे आणि तू प्लीज नाही म्हणू नकोस. तेव्हा आता अभि म्हणतो की हे बघ, तुझी जर नक्की नवीन कोणती तरी चाल असेल, तू नक्की मला कोणत्या तरी संकटात जर टाकणार असेल तर मला नाही भेटायचं. त्यावरती रेवा म्हणते की हे बघ अभि, तू शांत हो, मला तुला ब्लॅकमेल नाही करायचं आणि मला तुझ्याकडून काही असे अपेक्षा सुद्धा नाही. आणि हे बघ अभिषेक, मला माहिती आहे की तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे, माझ्याकडे मात्र तुझ्याबद्दलचं एक असं सत्य आहे. तेव्हा आता अभि रडत असतो आणि डोक्याला हात लावतो आणि ज्यामुळे तुझं आयुष्य हे उद्ध्वस्त होऊ शकतं. पोलिसांकडे न जाता, रमा आणि अक्षयला न सांगता मी आता तुला अगदी भेटण्याचा प्रयत्न करत आहे आणि अरे तू समजून घे की यामध्ये माझा खरंच काही स्वार्थ नाही. म्हणून काही मी तुला बोलत आहे, फोन केलेला आहे, सगळं काही तुझ्या हितासाठी आहे. पण तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला लोकेशन पाठवत आहे, लवकर तिकडे ये आणि कुठल्याही गोष्टीत मात्र विचार करण्यात तू वेळ वाया घालू नकोस. ओके, लवकर ये. आणि रेवा आता फोन कट करते. तेव्हा आता अभि खूपच घाबरतो, इतकं टेन्शन येतं. अभि म्हणतो की आता मी पूर्णपणे संपलो, अगदी माझ्या गळ्याशी फास आलेला आहे. तर आणि तो डोक्याला हात लावून आता इतका टेन्शन मध्ये आलेला आहे आणि तेवढ्यात आता रेवाने त्याला लोकेशन पाठवलेलं आहे त्याच्या मोबाईलवरती. त्यानंतर मात्र आता रमा ही फोन करत असते, परंतु अभिचा फोन काही लागत नसतो. रमा म्हणते की अक्षयला की फोनच लागत नाही, नॉट रिचेबल येत आहे. तर आता अक्षयला खूप टेन्शन येते. अक्षय म्हणतो की पुन्हा बोलायचं आहे म्हणून बाहेर गेला आणि बाहेर कुठेही तो दिसत नाही. नक्की याला सांगून जाता येत नाही का, काय हे अभिचं वागणं आहे तेच काही कळत नाही. म्हणून सगळ्यांना आता फार असं टेन्शन येते. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की ठीक आहे, तुम्ही शांत व्हा आणि जेवण करून घ्या. अक्षय म्हणतो की नाही रमा, बघ आता इतकं चिडून नाही चालणार, कारण ही अभ्याची सवय आहे तर ती लहानपणापासून आहे. तर काहीतरी उचापती तो करत असतो आणि त्या चुका लपवण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि लहानपणापासून मात्र तो तेच करतोय. आणि नंतर म्हणतो की घरचे मला काहीच देत नाही, काही म्हणजे हक्कच देत नाही, काही स्थान सुद्धा देत नाहीत, माझ्यावर अन्याय करतात. एका मुलीचा तो बाप झालेला आहे, एवढी अक्कल याला नाही का, इतका कसा बावट झालेला आहे, त्याला काय कळत नसेल. त्यावरती आता लगेच मग म्हणते की हे बघा, त्यांचं जर खरंच काम असेल तर ते काय करणार बरं. आणि ते म्हणाले तसं खरंच अर्जंट असेल तर काय करणार आहोत आपण सुद्धा खूप चुकीचा विचार करू शकतो आणि हा सगळा योगायोग असू शकतो. त्यावरती आता अक्षय भयंकर चिडलेला असतो. अक्षय म्हणतो की हे बघ रमा, कारण हल्ली योगायोग ह्या म्हणजे शब्दावरच माझा खरंच विश्वास नाही बसलेला. हल्ली कोणताही मला योगायोग असं नाहीच वाटत की ह्या सगळ्याच्या मागे काहीतरी कुरापती आहे, असाच मला संशय येतोय. आता रमा म्हणते की तुम्हाला नको त्या वेळेस नको ते सुचत असतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आता असं काहीतरी शोधण्यासाठी काय गरज आहे बरं. रमाच आता चिडते. त्यावरती आता अक्षय म्हणतो प्रत्येक वेळेला असं इमोशनल होते त्याचं काय बरं. तेव्हा आता अक्षय पुन्हा अभिला फोन करतोय आणि फोन मात्र स्विच ऑफच येत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मगाशी मी त्यांना विचारलं होतं की तुमचे कलिंग्स येणार होते, काय झालं. त्यावरती आता अक्षय विचारतो की हो तेच, आणि ते नक्की काय होतं. त्यावरती आता लगेच रमा सांगते की हे जेव्हा दुपारी ते फोनवर बोलत होते तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं होतं आणि ते कोणाला तरी म्हणत होते की तुम्ही इथे राहायला कसे येताल. तेव्हा हे सर्व ऐकून मी त्यांना म्हणाले सुद्धा होते की जर काही प्रॉब्लेम नसेल आणि आपण मात्र त्यांची राहण्याची सोय आहे तर गेस्ट हाऊस मध्ये करू शकतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग त्यापुढे. तर अक्षय आता रमा म्हणते की हे बघा, त्यापुढे मात्र ते माझ्यावर खूपच चिडले, मला आता इतके चिडून म्हणाले की स्पष्टपणे बोल ना, तू काही माझं बोलणं ऐकलंस का. तेव्हा सुद्धा त्यावेळी त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही काहीतरी लपवता का, काही प्रॉब्लेम आहे का, काही टेन्शन आहे का कसलं. तेव्हा ते म्हणाले की गंमत करतोय आणि मला खरंच काही कळालं नाही त्यांचं हे वागण्याबद्दल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही, हे बघ रमा, तो गंमत नाही करत, कारण तो पॅनिक झालेला होता. नक्की काहीतरी आहे की तो आपल्यापासून ते सर्व लपवतोय आणि नक्की तो काहीतरी मोठ्या संकटात आहे. तर फक्त ते आपल्याला काय आहे ते कळायला पाहिजे. त्यावरती आता रमा म्हणते की ठीक आहे, ते येईपर्यंत मात्र तुम्ही पॅनिक होऊ नका. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, एक गोष्ट, प्रत्येकावर विश्वास ठेवून मात्र इतकं इमोशनल होण्याचं कारण नाही. तेव्हा आता रमा मान डोलावते. त्यानंतर आता इकडे रेवाने जे काही लोकेशन पाठवलेलं आहे तर त्या ठिकाणी मात्र आता अभि येतोय आणि अभि आत येत असताना रेवा आणि आता विश्वनाथ तेथे बसलेले आहेत. अभि घाबरतच पुढे येत असतो आणि तेव्हा त्याला त्याचे गुंड आहेत आणि त्याचे गुंड त्याला तेथे बांधलेले दिसतात. तर अभिच्या पायाखालची जमीनच सरकते.
अभि तिथे येतो आणि तो त्याचा इतका थरथर कापत होत असतो तेव्हा तो रेवा आणि विश्वनाथला समोर बघतोय आणि त्याचा आणखीनच आता थरकाप उडतो. घाबरतच तो विचारतो की हे सर्व काय आहे. तेव्हा आता रेवा लगेच आता अभिच्या समोर येते आणि म्हणते की तुझं सत्य. अभि हे बघ, तू मुकदमांना फसवत होता, तू त्यांच्याकडून पैसे घेतलेत, कर्जासाठी मात्र तू हे सर्व केलंस. तेव्हा आता अभि रडत असतो. अभि म्हणतो की तुला माहिती नाही की माझी परिस्थिती. तेव्हा आता रेवा म्हणते की इनफ अभि, आणि हे बघ मला काही ऐकायचं नाही. तेव्हा आता अभि रडतच विचारतो की नक्की तू काय करणार आहेस, तू सुद्धा माझा जीव घेणार आहेस का. आणि खरंच दुसरा कोणताही माझ्याकडे पर्याय नव्हता. त्यावरती रेवा म्हणते की तुझ्याकडे पर्याय होता, तू शॉर्टकट यूज केलंस म्हणून मात्र त्याचे परिणाम तुला भोगावे लागले. तू तर नाहीत पण सगळ्यांना भोगावे लागले. हे बघ मी सुद्धा मुकादम फॅमिलीला आणि तुझ्या फॅमिलीला त्रास दिला. हे बघ मला जाणीव कधी झाली माहिती आहे का तुला, जेलमध्ये असताना ते पण 7 वर्ष. आणि रेवा रडतच म्हणते की पश्चाताप आहे तर तो खूप महागात पडतो. अभि सुद्धा आता डोळे बंद करून रडत असतो आणि रेवाचं बोलणं ऐकत असतो. आता रेवा म्हणते की तू हे सर्व नाही सहन करू शकणार. त्यावरती अभि विचारतो की तू आता काय करणार आहेस. आता रेवा म्हणते की वेल म्हणजे माझ्याकडे 2 पर्याय आहेत, सगळ्यांना मात्र मी आता घरच्यांसमोर उभं करणार आहे. आणि तेव्हा लगेच आता विश्वनाथ म्हणतो की गेम ओव्हर. आता रडतच अभि म्हणतो की हो, जे काही असेल ते आता होऊनच जाऊन दे, कारण माझी तयारी तर होती. अक्षय आणि रमा यांना सगळं काही खरं तर सांगणारच होतं आणि फार तर फार काय होणार होतं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. ते होऊन दे. तर रेवा म्हणते की तेच मला होऊन द्यायचं नाही, मात्र माझा दुसरा पर्याय असेल. हे बघ मी कुणाला काहीच सांगणार नाही. तेव्हा आता विश्वनाथ सुद्धा रेवाकडे बघतो आणि म्हणतो की रेवा तू काय बोलतेस, वेडी झालेली आहेस का तू. अगं हे बघ रेवा, ही संधी आहे की स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची, आणि तू हे सर्व काय करतेस. बघ ह्या गुंडांना मात्र तू पोलिसांच्या स्वाधीन केलंस तर मुकादमांच्या मनामध्ये जी काही अडी आहेस ना ती सगळी निघून जाईल. कमॉन रेवा, तू आता ह्या सगळ्याच्या यात पडू नकोस. त्यावरती आता रेवा म्हणते की हे बघ विशू, ही माझी संधी नाही तर ही माझी परीक्षा आहे. स्वतःला वाचू शकते पण माझ्यामुळे मात्र मी आता जी काही शिक्षा आहे तर ती अभिषेकला आयुष्यभर भोगायला नाही लावू शकत. आणि हे बघ ते मी नाही करणार, नाही म्हणजे नाहीच. आणि डोंट वरी अभिषेक, मात्र मी माझ्यासाठी काहीच करत नाही पण तुझ्यासाठी करत आहे. आणि मी बदललेले आहे की याचं प्रमाणपत्र मला कुणाकडूनही नकोय. आणि हे बघ मी जो काही विश्वासघात केलेला आहे तर तो अगदी गमवायला मला अगदी म्हणजे त्रास तर होणारच, सर्व मला मान्य आहे. त्यावरती विश्वनाथ अगदी भडकावूनच म्हणतो की रेवा पण तुझ्यावर जे काही आरोप होतात त्याचं काय. त्यावरती मात्र आता रेवा म्हणते की विश्वास मागून मिळत नसतो, तो कमावा लागतो. आणि रेवा मात्र अभिषेकला म्हणते की तुला एक संधी मिळालेली आहे तर ती वाया घालू नकोस. त्या गुंडांना मात्र ती सोडून द्यायला सांगते तर त्या गुंडांना फारच आनंद होतोय. तेव्हा आता तांबटकरची माणसं ऐकायला तयारच नसतात. तेव्हा आता रेवा पुन्हा ओरडते की त्यांना सोडून द्या म्हणून. तेव्हा आता तांबटकर जगनला म्हणतो की सोड त्यांना. असे बोलून रेवा आणि तांबटकर तेथून निघून जातात. तर खूप रडत असतो आणि शेवटी आता ते जे काही जगन वगैरे आहे तर त्या माणसांना त्या गुंडाला सोडतात. अभि पूर्णपणे हतबल होतो आणि तो खूप रडत असतो. त्याला काही रिॲक्ट कसं व्हावं तेच काही कळत नसतं, कारण रेवाने त्याला एक पुन्हा आता जगण्याची संधी दिलेली असते. रेवाने स्वतःवर जे काही आरोप आहे तर ते अगदी म्हणजे रमा आणि अक्षयच्या समोर येण्यासाठी सुद्धा आता स्वतः हार मानलेली असते आणि अभिषेकला या सगळ्यातून वाचवलेलं असतं. तेव्हा आता अभि पूर्णपणे हतबल होतो, स्तब्ध होतो आणि एका जागी तो आता रडत बसतो. हे गुंड तर इतके खुश असतात कारण त्यांची सुटका झालेली असते. अभि रडतच आता मनात म्हणतो की खरंच रेवाने मला वाचवलं, ह्या सगळ्यातून वाचवलं आणि ती आता बदललेली आहे. आता अभि खूपच रडत असतो. तर शेवटी आता अभिवर वेळ येते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अभि रात्रभर काही घरी आलेला नसतो. खूप रडलेला असतो, त्याची अवस्था खूप भयानक झालेली असते. घरचे सगळेजण त्याची वाट पाहत असतात. आणि जेव्हा आता अभि घरी येतो तेव्हा आता अक्षय त्याला विचारतो की अरे तू रात्रभर कुठे होतास, कुठे गेला होतास आणि नक्की तू आमच्यापासून काय लपवतो, तुला काय सांगायचं होतं. आता रमा सुद्धा विचारते की अभि दादा तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवतात. त्यावरती आता शशिकांत सुद्धा विचारतो. तर आता अभि म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला ऐकायचंच आहे तर ऐका, मी तुम्हाला काय सांगतो ते. आता अभि डायरेक्ट रेवाबद्दल बोलतो आणि तो म्हणतो की तुम्ही सगळेजण मात्र रेवाबद्दल खूप चुकीचा विचार करत आहात. तेव्हा अक्षय विचारतो की कशाबद्दल बोलतोस, रेवाबद्दल. आता अभि म्हणतो की हो रेवाबद्दल. तेव्हा आता सगळ्यांना एक खूप मोठा धक्का बसतो, कारण अभिषेक रेवाची बाजू का घेत असेल. त्यानंतर आता इकडे तांबटकर मात्र रेवाला म्हणत असतो की आता अभिषेक पूर्णपणे तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली मात्र पूर्णपणे दबलेला आहे आणि तुझा तो प्यादा झालेला आहे. मग ही सुरुवात आहे तर रमा आणि अक्षय यांचं मन जिंकण्याची. तेव्हा आता रेवा विचार करत असते नक्की आता रेवा पुढे काय करेल, रेवाच्या बाबतीत काय असं घडणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.